अरे देव पावलाय देव माझा मल्हारी, देव पावलाय देव अरे देव पावलाय देव माझा मल्हारी, देव पावलाय देव माझा मल्हारी, देव पावलाय देव माझा मल्हारी, देव पावलाय देव माझा मल्हारी. नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण येलो दिरबादेवीच्या मंदिराच्या इथे, कारण मागच्या व्हिडिओत बघितला की होळी तर कशा प्रकारे ओढून आणली ती. नाही म्हटलं तरी 3:30 वाजले पहाटे. होळी आणूसाठी 11 वाजता सुरुवात केली, त्याच्यानंतर ओढून आणेपर्यंत 3:30 वाजले. तर ती होळी आज आपण कशा प्रकारे उभी केली जाणार दिरबादेवी मंदिराच्या समोर, तर ह्या आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा. तर मित्रांनो, आता आपण येलो मंदिरात दर्शन घेऊया पहिल्यांदा, आणि मग होळीची कशा प्रकारे तयारी बाहेर चालू होती आपण बघणार असो. तर समोर बघताच तुम्ही ह्यो आंबो असा, म्हणजे ही जी होळी आहे ती आम्ही ओढत आणलेली 3:30 वाजेपर्यंत खूप कष्ट घेतले, आणि ही फायनली मंदिराच्या बरोबर समोर असा आणि तिकडे ती ठेवलेली होती 3:30 वाजता, आणि ती वरती ठेवली जातात. त्याच्यानंतर सकाळी ही इकडे आणली जातात. त्याच्यानंतर ही साला वगैरे काढली जातात. ती एक विशिष्ट अशी, म्हणजे ज्यांची ठरलेलं असतं की ही साला बिला काढूची असतात, तीच माणसं काढतात. म्हणजे ते मानकरी असेल कदाचित, माका तेवढा माहिती नाही, तर ते काढतात. आणि त्याच्या पुढे तो साग आणि त्याच्या पुढे ते बांबू असत. आणि ही जी मंडळी आहे ती ही कट्टा गावची मंडळी आहे, आणि त्यांचा ह्यो मान असा ही होळी उभी करूची. तर आता आपण कशा प्रकारे उभी करतात, आणि ही आता आंब्याच्या टाळाने सजवली जाणारा पूर्णपणे हे आंब्याचे टाळ बांधले जातले. त्याच्या पुढे एक ध्वज, सफेद रंगाचा ध्वज बांधलो जातलो, कारण या शांततेचा प्रतीक मानला जातात त्याच्यासाठी. आणि तिकडे कैची बांधूचं पण काम चालू आहे, आणि ते बघा प्रत्येकजण काही ना काहीतरी काम करता. आणि आपण समोर बघतो तिकडे कैचीच्या साह्याने ही होळी उभी केली जातली. तर बघू, आता संध्याकाळचे वाजले 5, आणि होळी उभी करू किती वेळ जाता, तर आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर मित्रांनो, तुमका आज होळी उभी कशी करतो आम्ही, ही एवढी मोठी होळी आती, तर ही तुमका बघूक मिळणार आहे. तर खूप ताकद या ठिकाणी आजमावली जाणारा, आणि कशा पद्धतीने ही होळी उभी होणारा, तर या बघूक मिळणारा. तर आता ही सगळी करामत कशासाठी आहे, तर आता टाळ बांधूची होते, त्याच्यासाठी थोडी वरती केली जातली या. त्याच्यासाठी ही थोडी वरती करून मग हे सगळे आंब्याचे टाळ ते बांधले जातले आहेत, आणि थोडी हाईट वाढवली जाता. आणि इकडे बघताच तुम्ही ह्या नॅम पाडलेला, नॅम किती आता बघा. तर एवढा मोठा नॅमा, आणि ह्या नॅमात ही होळी घालून इकडे उंच उभी केली जातली आहे. तर मित्रांनो, जबरदस्त आपल्या कशी आज व्हिडिओ बघूक मिळणार आहे. जसं तुम्ही होळी ओढतानाच्या व्हिडिओ सपोर्ट केला, तसंच ह्या पण व्हिडिओ सपोर्ट करा. आणि तुम्ही नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा जर तुमका ही व्हिडिओ आवडली तर. तर टाळ बांधूक सुरुवात झालेली आहे. आपण या ठिकाणी बघतो असेच टाळ या ठिकाणी आता बांधत जाणार आहेत. पूर्ण ही अशी सजवली जातली, पण इकडे खालती हे टाळ बांधले जाणार नाहीत. थोडक्यात ह्या नेमात जाणारा त्याच्यामुळे. आणि इथून वरती आता हे टाळ बांधूक सुरुवात झालेली आहे, आणि किती वेळ लागतो तो आपण बघूया. ही पूर्ण अशी टाळां सजवली जाणारा आंब्याच्या, आणि ह्यो मानसा तो कट्टेकरांचाच असा त्याच्यामुळे. आणि आता हे पब्लिक हळूहळू त्यांच्या गावचा पण इकडे योग जवळ गोळा होता त्याच्यामुळे.
लावण्याची पण काही पद्धत असा, त्याच्यामुळे हे उलट सुलट असे लावून चालत नाही. हे एकाच पद्धतीने असे लावले जातले. म्हणजे हे जे तोडलेली बाजू आहे ती खालच्या साईडला. तर मित्रांनो, कोयंड्यांच्या हातात बघताच ही काठीव म्हणशाल तुम्ही, पण ही टांगरा. कारण ही आता मध्ये मध्ये बांधली जातली आहेत. कारण वरती जी रशी बांधली जाता, बरोबर ना कोयंडे? वरती जी रशी बांधली जाता, कारण रशी कशासाठी की हो सगळं बॅलन्स, एवढी मोठी होळी तर ती उभी करूची लागतात. त्याच्यासाठी वरती रशी बांधली जातात, वाले बांधले जातात. आणि ती वरती उभी झाल्यानंतर ते वाले सोडण्यासाठी एक व्यक्ती वरती चढतात. तर व्हिडिओत बघू मिळणारच आहे. त्याच्यासाठी ही मध्ये मध्ये बांधली जाणार. तर ती पण आता आपण बघूया कशा पद्धतीने बांधली जातली. तर आता जवळजवळ वरती पर्यंत बांधत गेलेले आहेत हे टाळ. आणि आता ही कशा पद्धतीने बांधतात तर आपण बघणार आहोत. तर विशिष्ट अँगल असं बनवलं जातं. आणि हे बघा, तर ती बाजू ती वरती आणली गेली आहे. तर मित्रांनो, हे बघा अशाच पद्धतीने आता इकडे घोडे पण बांधली जातली आहेत. हे बघा, झाला आता थोडाच रवला. थोडेच टाळ बांधूचे रवलेले असत. आणि जवळजवळ आता होत इलेली आहे. समोर बघताच तुम्ही दिरबादेवी मंदिर. आणि दिरबादेवी मंदिराच्या समोर इकडे होळी उभी केली जातली आहे. आणि इकडे ग्रामस्थांची गर्दी. आणि हळूहळू इकडे पण आता वाहनांची गर्दी वाढत चालली आहे. आणि इकडे आता थोड्याच वेळात ह्यो थरार बघूक मिळणार आहे. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात होळी उभी करूक सुरुवात होणार. टाळ बांधून झाले आहेत पूर्ण टोकापर्यंत. आणि झेंडो पण बांधून झालेलो. आता थोड्याच वेळात इकडे होळी उभी करूक सुरुवात होतली आहे. इकडे आता साफसफाई केली जाता. ह्या सगळ्या बाजू केल्यानंतर ही होळी उभी करणार. आणि जसजशी आता टाईम वाढत जातो तसतशी आता गर्दी वाढत चाललेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, मंदिराच्या समोरच्या बाजूची सगळी गर्दी आपल्याला बघूक मिळता. या ठिकाणी ही सगळी भडसाळे मानकरी असत. आणि त्यांचा काम की ही जी होळी आहे ती नेमात जाईपर्यंत इकडे हे पारे दिसतात. तर ते कटावणी लावून ती नेमात पूर्ण जाईपर्यंत इकडे त्यांचं काम असतं. तर हे काही ठराविक गोष्टी ठरलेले असतात. आणि आपल्यासमोर हे सगळे मानकरी इलेले आहेत. आणि आता ही होळी उभी करूक सुरुवात होता खऱ्या अर्थानं. आणि हे सगळे मानकरी आपल्याला दिसतात, ते हात लावणार. आणि त्याच्यानंतर मग होळी उभी करूक सुरुवात होणार. जय हो. हे उठव का आता उठव सुरुवात कर.
येते रे. त्याच्यासाठी तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी आता कैची लावूचं काम चालू आहे. तुम्ही बघताच मगाशी आपण बघितले कैची आणि हे आता कैची लावून ही जी होळी आहे ती आता तशाच प्रकारे वरती इकडून पण करणार. तेव्हाच ती तिकडे आता नेमात जातली आहे आणि योग्यरित्या नेमात गेल्यावर पुढची उभी होण्याची प्रोसेस आती एकदम सोपी जातली. त्याच्यासाठी पहिली नेमात जाणं गरजेचं असा. आणि आपल्या इकडे विशाल पण दिसता. अरे देव पावलाय देव माझा मल्हारी. 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 देवा तू धाव रे पावले मल्हारी. देव पावलाय देव माझा मल्हारी. देव पावलाय देव माझा मल्हारी. देव पावलाय देव माझा मल्हारी. देवा तू धाव रे पावले मल्हारी. देव पावलाय देव माझा मल्हारी. तर मित्रांनो कैची जी हा तर कैची हे असे दोरे बांधलेले वाले बांधलेले असतात आणि त्याच्या साह्याने ही आता ही ओढून कैचीची हाईट वाढवली जातात. उभी हो करूया. उभी होतली ना 100%. आणि रात्री काय होतं काल जागरण केलेलं आणि त्याच्यामुळे काल नव्हतं होत. तर मित्रांनो अजून बरंच वेळ जाणारा. थोडी नाही म्हटलंच तरी 25% आता ही होळी उभी राहिलेली आहे आणि अजून 75% होळी उभी होऊची आहे. तर मित्रांनो व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा. तर आता तिसरी कैची लावण्यात येतात कारण आता जवळजवळ आता ही होळी उभी होता. जवळजवळ म्हणण्यापेक्षा अजून वेळ आहे पण 3 कैची तर लावलेली असतात आणि आता तिसऱ्या कैचीवर ही होळी ती उभी करण्यात येणारा. तर बरोच कालावधी लागता या गोष्टीसाठी हा कारण खूप कष्टाचा काम हा, खूप मेहनतीचा काम हा. काल आपण बघितला व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने ही होळी ओढली गेली. होळी होती ती खूप लांब होती, जाड होती, रुंद होती त्याच्यामुळे. आणि आता त्या आंब्या पुढे सागाच्या पुढे ते बांबू असतात आणि पुढे आता ध्वज आहे. त्याच्यामुळे ही आता एवढी उंच होळी झालेली आहे आणि आता ही कैची लावण्यात येतात. होळीच्या समोर आपल्या चंद्र दिसता आणि खूप ह्यो नजारा तर एक नंबर वाटता, भारी जबरदस्त. आणि हे बघा या ठिकाणी आता वाल्यावरती पण माणसं असत आणि 3 ठिकाणी ही वाल्यावरती माणसं उभी केलेली आहेत आणि हे कैचे पण 3 लावलेले आहेत. आणि पाराई लावून तर नेमावरती हे भडसाळे मानकरी जे असत ते इकडे उभे आहेत. जोपर्यंत व्यवस्थितरित्या ती होळी उभी होत नाही तोपर्यंत या सगळ्यांचा काम चालू राहणारा. शक्तीचा इकडे आपल्या काय म्हणतात प्रदर्शन दिसता आणि या ठिकाणी गर्दी भरपूर असा. जसजशी आता होळी उभी होतात तसतशी आता
कैचे हे होळीच्या मुळाशी येत जातात आणि ह्याच खरं टेक्निक आहे. टेक्निक असल्याशिवाय हे गोष्टी होत नाही. कैचींची जे कैची उभी करण्याची पण एक स्ट्रॅटर्जी आहे. ही माणसं जी उभी असतात त्यांच्या हातात हे वालो दिसतात, तर तिकडची जी कैचीचा जो बांबू असतात त्याचं इकडे वालो दिलेलो आणि इकडचं हा तो तिकडे, म्हणजे त्याच्यामुळे ही कैची अशी उभी होत जातात. तर ह्याच खरा वैशिष्ट्य असा एवढी होळी उभी उंच करण्यामागे. आणि आता जोरातच हे प्रयत्न चालू आहे. एकदा का लॉक झाली की मग परत स्ट्रॅटर्जी वापरली जातं आणि परत स्ट्रॅटर्जी वापरून परत खेचला जाता. मग त्याच पद्धतीने ही होळी उभी होत जाता. खरी परीक्षा असा. आणि आता जेव्हा होळी उभी होता तेव्हा तिचं बॅलन्स घेऊनच होळी उभी करूची लागतात. त्याच्यामुळे ही सगळी परीक्षा पास करूनच ही होळी उभी करूची लागणार आहे. कारण हाईट भरपूर आहे आणि आंब्याचं वजन पण भरपूर आहे. आंबो, साग आणि बांबू अशा प्रकारे हे आपल्या 3 टप्पे असत. तर त्या टप्प्यापासून ही होळी तयार झालेली आहे. आणि आता बघू, थोडी रवली आता उभी होऊची, तर बघूया आता. तर मित्रांनो, आता होळी उभी राहता खूप प्रयत्नानंतर. कारण जसजशी उभी होत जातात तशी आता ही बॅलन्स करणं महत्त्वाचा. कारण बॅलन्स करून सरळ उभी करणं गरजेचं असतं, तेव्हाच ही होळी उभी झाली असं आपण म्हणू शकतो. आणि आता आपण या ठिकाणी बघतो की कैचे पण लावलेले असतात आणि त्याच जोरात जी आपली जी मुळाची मंडळी उभी आहे ती पण पारई वगैरे लावून घट्ट असा पकडून राहिलेली आहे. कारण त्या नेमात व्यवस्थितरित्या बसली तरच ती व्यवस्थितरित्या उभी राहणारा. आणि वाल्यावरची जी मंडळी आहे ती पण एकदम सतर्क असा. कारण वाल्यावरच्या मंडळींचा आणि कैची आणि नेमात जी माणसं उभी असतात नेमावरती, तर त्यांचं कॉम्बिनेशन बसणं गरजेचं आणि तरच ती होळी व्यवस्थितरित्या उभी राहणारा. आता उभी होता त्या ठिकाणी बॅलन्सनुसार ही होळी उभी करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ही बघा इकडे आतमध्ये मंडळी वाल्यावरती असा. आणि हे बघा आता जवळजवळ उभी होता. आता खरा जोखीमेचा काम सुरू झालेला. कारण जोपर्यंत योग्यरित्या ही होळी उभी केली जात नाही तोपर्यंत ह्या जोखीमेचा काम सुरूच राहणारा. कारण हे कष्ट, हे प्रयत्न, ही ताकद, ह्यो जोश, ह्यो जेव्हा ही होळी आणण्यापासून आणि होळी उभी करेपर्यंत आपल्याला बघूक मिळालेलो. आणि ही जामसंडे आणि कट्टा गावची ग्रामस्थ मंडळी असा त्यांची एकजूट असा. आणि एकजुटीनुसार या प्रतीक आपल्या बघूक मिळतात एकजुटीचा. आणि आता बॅलन्स करण्यात येणारा आता थोडी म्हणजे नाही म्हटलं तरी ही आता होळी उभी झालेली असा. आणि आता पुढे पण आपण बघणार आहोत कशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने विधी होतात ते या व्हिडिओत बघूक मिळणार. होळी आता 6:15 वाजता बरोबर उभी करू घेतली गेली आणि त्याच्यानंतर आता बरोबर 8:15 वाजता ही होळी उभी राहिली. नाही म्हटलं तरी 2 तासांच्या ह्या प्रयत्नानंतर ही होळी उभी होताना आपल्याला दिसता. तर खूप भारी, खूप जबरदस्त. सिंधुदुर्गातली म्हणाल तर ही होळी सर्वात उंच असा. सावंतवाडीत हुडू असता आणि जामसंडे गावात ही उंच होळी असता. तर आता हे काही वाले बांधलेले असत. वाले हत्ती आता सोडूचे लागतले. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी आपण टाळ बांधत होतो तेव्हा बघितलं. आता ते जे काही बांधलेले असतात वरचे वाले ते काढूचे आहेत. त्याच्यामुळे आता हे वरती चढता.
तर आता होळी उभी करून झाली आहे. होळी उभी करून झाल्यानंतर त्याच्या भोवताली आता गवत पसरवलं जातात. त्या गवताक मानकरी आग लावणार आणि अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हे काही विधी असत ते केले जाणार. असेच विधी हे तुमका आता या व्हिडिओत बघूक मिळणार असत. पुढे काही गोष्टी शिल्लकच ते तर जबरदस्त असत आणि ते तुमका या व्हिडिओत बघूक मिळणारच. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमच्या जामसंडे गावची होळी उभी राहिलेली आहे. तर ही व्हिडिओ कशी वाटली सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.